25 मिनिटात 50 बातम्या। केंद्र सरकार सध्याच्या कार्यकाळात वन नेशन वन इलेक्शन योजना लागू करते। गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेला एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव धोरणात परावर्तित झाला आणि केंद्र सरकारकडून कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक या धोरणाला मान्यता दिली आहे। आगामी हिवाळी अधिवेशनात ते सभागृहात मांडलं जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील महामंडळ लवकरात लवकर वितरित व्हावीत यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचं कळतं। महामंडळ वाटप करताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कोट्यातील महामंडळांचं लवकर वाटप करावं अशी भूमिका आहे, पण अंतर्गत वाद नको यामुळे महामंडळाचं वाटप करावं का याबद्दलही अजित पवार पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या 21 सप्टेंबरला कोकणाच्या दौऱ्यावर असतील। यावेळेला चिपळूणमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। अजित पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार सुद्धा कोकणच्या दौऱ्यावर आहेत। येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला शरद पवार कोकणच्या दौऱ्यावर असतील। विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार कोकणातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांच्या सोबत बैठका। अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचा खासदार बळवंत वानखेडे यांनी निषेध केला आहे। डॉक्टर बोंडे भाजपातील वाचाळवीरांच्या कंपनीचे अध्यक्ष आहेत असा हल्ला त्यांनी चढवला। तर त्यांनी राहुल गांधी यांची माफी न मागितल्यास आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय। अनिल बोंडे यांच्या वक्तव्याच्या विरोधात अमरावती काँग्रेस आक्रमक झाले। पोलीस आयुक्त कार्यालयात काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं। बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी काँग्रेसनं केली। पोलिसांनी थोड्याच वेळापूर्वी असा गुन्हा दाखल केलाय। अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय। बोंडे यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसून त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं असं बावनकुळे म्हणाले। तर राहुल गांधी यांना कोणताही धोका नाही, आमचं सरकार सुरक्षेच्या बाबतीत समर्थ असल्याचंही त्यांनी म्हटलं। संजय शिरसाट यांनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय। अनिल बोंडे असोत किंवा संजय गायकवाड दोघांनीही त्यांचा संताप व्यक्त केलाय। राहुल गांधी परदेशात जाऊन भारताविषयी आरक्षणाच्या संदर्भात बदनामी करणारं वक्तव्य करत असतील तर भारतीयांच्या भावना दुखावणारच असंही ते म्हणाले। महाराष्ट्रात आगामी काळात महिला मुख्यमंत्री झाली तर आनंदच होईल असं वक्तव्य खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं आहे। तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री पदासाठीच्या चेहरा असतील असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या। त्यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली, यावेळी त्या बोलत होत्या। वर्षा गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलंय। रश्मी ठाकरे राजकारणात कधीच नव्हत्या, त्या नेहमीच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतात, त्यांच्या सोबत असतात असं किशोरीताई पेडणेकर यांनी म्हटलंय। आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। तसंच येत्या 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशननं हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचं मंगल प्रभात लोढा यांनी कौतुक केलं। अमृता फडणवीस यांनी आईचं रूप घेतलंय, त्या चिमुकल्यांसाठी जे काम करतात ते पाहून त्यांना मॉमच्या ऐवजी मा अमृता असं म्हणेन असं वक्तव्य लोढा यांनी केलं। भाजपच्या तांडा संपर्क अभियानाचे प्रमुख डॉक्टर मोहन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बंजारा समाजातल्या बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांना 2 लाखांचा डीडी देणार असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र पोलिसांना हे समजताच पोलिसांनी या सगळ्या जणांना मातोश्रीच्या बाहेरच रोखून धरलं। ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नागपूरसह वर्ध्यातील जागांवर दावा केला। नागपूरसह वर्ध्यात सुद्धा शिवसेना लढणार आणि जिंकणार असं त्या म्हणाल्या। उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे आणि अन्य नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। दरम्यान तिसऱ्या आघाडीत एमआयएमला प्रवेश नसेल असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला। 2019 मध्ये पैसे घेऊन उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप बोरनारे यांनी केला। या कारणांमुळेच बंडखोरी केल्याचा त्यांनी दावा केलाय।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणासह लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन बुलढाण्यात करण्यात आलंय. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मराठ्यांचं कल्याण न होण्यास फडणवीसच पूर्णतः जबाबदार आहेत. फडणवीसांच्यामुळेच मराठ्यांवर अन्याय झालाय असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तसंच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राजकीय करिअर उद्ध्वस्त करू असा इशाराही त्यांनी दिलाय. जरांगे मागच्या 2 दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय पथकानं जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली. सरकारवर दबाव आणण्यासाठी मराठा समाज पुन्हा गावागावात उपोषण सुरू करणार आहे असा निर्धार जरांगे यांना भेटायला आलेल्या आंदोलकांनी केला. जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभेत हिसका दाखवू असा इशारा देण्यात आलाय. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नांदगावमध्ये मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केलं. जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला. बार्शीमध्ये मराठा समाजानं जरांगे यांच्या समर्थकांनी अनोख्या पद्धतीनं उपोषण सुरू केलं. अर्धनग्न अवस्थेत उलटं उभं राहून आनंद काशीद या व्यक्तीनं उपोषणाला सुरुवात केली. सरकारनं डोक्यावर पडल्यासारखं वागू नये म्हणून आम्ही डोक्यावर उभं राहिल्याचं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपुरात आंदोलन सुरू आहे. मागच्या 6 दिवसांपासून उपोषण केल्यानंतर आता उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. काही जणांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलंय. अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी समाजानं सुद्धा आमरण उपोषण सुरू केलंय. सराटीतील शिंगारे वस्तीत मंगेश ससाणे यांच्यासह 6 जण उपोषणाला बसलेत. यावेळेला बोगस कुणबी दाखले रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महिला आयोगाला पत्र लिहिलंय. नायरमधल्या प्राध्यापिकेच्या विरोधात तक्रार करून सुद्धा कारवाई न केल्यानं त्यांनी चौकशी समिती नेमावी अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. लासूर रेल्वे स्टेशनला उड्डाणपूल बनवण्याच्या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. कोल्हापुरातील विसर्जन मार्गावर अनेक गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणांच्या शेकडो चपलांचा ढीग पडलाय. तब्बल 2 पेक्षा जास्त डंपर या बेवारस चपलांनी भरून गेले. भुसावळमध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीनं ईद ए मिलादचा जुलूस सुरू करण्यात आला. या जुलूसमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले. लातूरमधील उदगीर इथे असलेली परिस्थिती न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाईला सुरुवात केली. सोमनाथपूर इथे रणरागिणींच्या दारूबंदीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळालं. राज्य उत्पादन शुल्क विभागानं सर्जिकल स्ट्राईक करत ही कारवाई केली आहे. शालेय पोषण आहार कर्मचारी डाटा एंट्री करणाऱ्या कर्मचाऱ्यानं प्रफुल्ल पटेल यांना एक निवेदन दिलं आहे. कर्मचारी 14 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं काम करतायत. त्यामुळे आता त्यांना सेवेत कायम करावं अशी मागणी जोर धरते. खेडमधील चाकाळे इथल्या कोकळेवाडी इथल्या मानवी वस्तीत ब्लॅक पॅन्थर हा अतिशय दुर्मिळ प्रजातीचा बिबट्या दिसला. त्यामुळे ब्लॅक पॅन्थरला पकडण्यासाठी वन विभागानं विविध ठिकाणी ट्रॅक कॅमेरे लावले आहेत. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सोनं चांदीचे दर सलग दुसऱ्यांदा पडलेत. सोन्याच्या दरात 109 रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरामध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. बाजारपेठेत कांद्याला प्रति क्विंटल 5,500 रुपयांचा दर मिळाला. दरम्यान शेतकऱ्यांच्याकडे केवळ 20% उन्हाळी कांदा शिल्लक असल्यानं दरवाढीचा फारसा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे.
राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येईल. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण 100% भरलंय. सध्या या धरणात 34.21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून 99.44% धरण भरलंय. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर भुसावळमध्ये पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी बावधन परिसरातील 25 वर्षीय प्रवीण महतो या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवड शहरात मयुरी नगरच्या जवळ 2 अज्ञातांनी तब्बल 14 ते 15 वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची रस्त्यातून अक्षरशः धिंड काढली. वाशिमच्या रिसोड तालुक्यात गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये 6 पाळीव गुरांचा मृत्यू झालाय. भीमराव जायभाये या शेतकऱ्याच्या गोठ्यात ही घटना घडली. आगीत मोठं नुकसान झालंय. हा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय. सांगलीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सिक्युरिटी सेन्सरमुळे चोरट्यांना रिकाम्या हातानं धूम ठोकावी लागली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. तब्बल 24 तासांच्या भव्य मिरवणुकीच्या नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलंय. यावेळेला राजाला निरोप देण्यासाठी भाविकांना अश्रू अनावर झाले. बातमी अंबरनाथमधून आहे. अंबरनाथमध्ये गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोदकाचा लिलाव करण्याची पद्धत गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. तब्बल 2,22,000 रुपयांना या मोदकाचा लिलाव झाला. लिलावात 67,000 रुपयांपासून बोली लावण्यात आली होती. 15 वर्षांपासून बाप्पाच्या मोदकाचा लिलाव करण्याची प्रक्रिया इथे सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे चौभारा या परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान तुफान दगडफेक झाली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. यामुळे जामोदमधील सर्व 15 गणेश मंडळांच्या मिरवणुका थांबल्या. जामोदमध्ये दगडफेक झाल्यानंतर गणेश भक्तांवर पोलिसांच्याकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. यावेळेला संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरतीच कारवाई करण्याची मागणी केली. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण चौकशीसाठी हाती घेतले आणि त्याची चौकशी करून लगेचच कारवाई करू असं आश्वासनही दिलं. यंदाच्या वर्षी महिला T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सहभागी होणारे सगळेच्या सगळे 10 संघ मालामाल होणार आहेत. ICCनं या स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमेची घोषणा केली. यावेळी तब्बल 134% बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली आहे. नीरज चोप्राच्या हातावर स्वित्झर्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. नीरजची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय. याच दुखापतग्रस्त हातानं त्यानं डायमंड लीगमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होतात. आज पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यांमध्ये 24 जागांवर मतदान पार पडणार आहे. अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिर पडल्याप्रकरणी भारतानं अमेरिकेचा तीव्र निषेध केला आहे. यावेळेला हिंदू अमेरिकन फाउंडेशननं चौकशीची मागणी केली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर काही खास.